मुलांना खरं तर गुंतवणुकीविषयी आपण सजग केलं पाहिजे. गुंतवणूक काय असते, कशी असते, पैसा कसा कमावला जातो, या सगळ्या गोष्टी आपल्या लेकरांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. यासाठी प्रत्येक पालकाने विशेष प्रयत्न करायला आवश्यक आहे. दुर्दैवाने आपल्या शालेय किंवा कॉलेजमधल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं कुठलंही शिक्षण फारसं त्या ठिकाणी दिलं जात नाही आणि त्यामुळं बहुतेक भारतीय समाजात बहुसंख्य लोक हे आर्थिक व्यवहाराबद्दल फार सजग असताना दिसत नाहीत आणि त्यामुळंच गुंतवणूक करणं, त्यातून पैसे कमवणं किंवा आपल्या पैशाविषयी सजग असणं, आपल्या पैशाची योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने गुंतवणूक करणं, या गोष्टी घडताना दिसत नाहीत आणि त्यातूनच खूप सारे स्कॅम्स घडताना आपल्याला दिसतात. तर या संदर्भात विचार करत असताना माझ्यासमोर एक कोटेशन आलं होतं, एक वाक्य आलं आणि ते मला फार आवडलं, ते मी तुमच्याशी शेअर करतोय. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की मुलांना जर तुम्हाला वॉरन बफे जे आहेत, मोठे गुंतवणूकदार आहेत जगातले, त्यांच्या नावाने हजारो लाखो पुस्तकं लिहिली जातात आणि ते खरोखरच त्यांचं सगळं जे काही गुंतवणूक आहे ती वाखाणण्याजोगी आहे. तर त्यांचं एक कोट आहे, त्यांचं एक वाक्य आहे, की मुलांना जर तुम्हाला टॅक्स ही संकल्पना समजून सांगायची असेल, तर काय करा? कारण की मुलांना समजेल अशा गोष्टी, अशा भाषेत गोष्टी सांगता आल्या, तर त्यांना ते समजणार आहे. आणि मग बऱ्याचदा असं होतं, की आपण एक रूटीन पद्धतीने, नेहमीच्या रटाळ पद्धतीने गोष्ट सांगतो मुलांना आणि ती समजत नाही, त्यांच्यापर्यंत ती पोहोचत नाही आणि म्हणून मग त्यांना ती त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण क्रिएट होत नाही. तर तसंच एक टॅक्स कसं समजून सांगायचा? तर त्यांनी फार छान उदाहरण दिलं. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की तुम्ही एक कुल्फी घ्या, मुलांना बाहेर घेऊन जा आणि एक कुल्फी घ्या. कुल्फी खरेदी केल्यानंतर ती मुलाच्या नावाने घेतलेली जी कुल्फी तुम्ही आहे, तर ती कुल्फी स्वतः तुम्ही 30% खाऊन टाका आणि उरलेली कुल्फी त्याला द्या. आणि मग त्याने प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सांगता येतं, की ती कुल्फी कुठे गेली? तर जसं तुझ्या कुल्फीमध्ये 30% मी खाऊन टाकलं, तसं प्रत्येक व्यक्तीने कमवलेल्या पैशामध्ये 30% किंवा आता टक्केवारी वेगळी असू शकते. तर त्यातला काही भाग हा सरकार घेतो टॅक्सच्या रूपामध्ये आणि मग हा जो पैसा घेतला जातो कमवलेला, कमवण्याच्या तुमच्या खिशात येण्याच्या अगोदर किंवा कमवल्यानंतर सुद्धा, तर त्यालाच म्हणायचं टॅक्स. मला खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटतंय? जरूर मला सांगा.